अथ स्वागतम शुभस्वागतम सुस्वागतम. परब्रह्म विठ्ठलचरणी माता ठेवून आणि रसिक भाविकांना जोडोनिया कर नमस्कार. अविरत हरिनाम सप्ताहाचा आजचा चौथा दिवस. आज पवित्र जया एकादशीचा दिवस. प्रहर क्रमांक 7 भाविक आणि रसिकांच्या सेवेत सानंद सादर करीत आहे एक रंजक शिवपुराण कथा. नसावी मनी लालसा श्रीमंतीची अति. नसावी मनी लालसा श्रीमंतीची अति. नशिबी येणं होतं लंकेची पार्वती, लंकेची पार्वती. भाविक हो, मराठी भाषेत अनेक म्हणी वाक्प्रचार आहेत. काही बोलीभाषेतून आलेले तर काही पौराणिक कथांच्या संदर्भातून. असाच एक सुपरिचित वाक्प्रचार लंकेची पार्वती. एखाद्या निर्धन निष्कांचन अलंकाररहित स्त्रीसाठी वापरला जाणारा हा वाक्प्रचार. रामायणाच्या सर्व कथांमध्ये रावणाची लंका असा उल्लेख आढळून येतो. पण खरंच ती लंका रावणाची होती का? शिवपुराणाच्या कथेनुसार लंका ही रावणाची नाही, तर कैलासनाथ महादेवानी देवी पार्वतींसाठी त्यांच्या हट्टामुळं सागराच्या मध्यभागी असलेल्या सुदेन पर्वत समूहावर बांधलेली अतिसुंदर सुवर्णनगरी होती. सुदेन पर्वत समूहाचं दुसरं नाव त्रिकुटाचल. त्रि म्हणजे 3, कुटाचल म्हणजे पर्वत. 3 पर्वतांचा समूह. राम आणि रावणामध्ये जे घनघोर युद्ध झालं ते याच पर्वतावर. या पर्वत समूहाच्या दुसऱ्या भागाला नील म्हणतात. इथंच सुवर्णनगरी होती. या पर्वत समूहाचा सर्वात सुंदर भाग म्हणजे सुंदर पर्वत. सुंदर पर्वतावरूनच सुंदरकांड हे नाव निर्माण झालं. फळाफुलांनी नटलेल्या सजलेल्या सुंदर पर्वत परिसरालाच आपण अशोक वाटिका असं म्हणतो. कपटानं अपहरण करून आणलेल्या प्रभू रामचंद्राच्या पत्नीला म्हणजेच सीतामाईला रावणानं ह्याच अशोक वाटिकेमध्ये बंदिवासात ठेवलं होतं. सीतामाईचा शोध घेत घेत पवनपुत्र हनुमान इथवर आला. हनुमानाच्या ह्या शोध मोहिमेला संत श्री तुलसीदासांनी तुलसी रामायणात सुंदरकांड असं नाव दिलं आहे. हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी आपण जो सुंदरकांडाचा पाठ वाचतो तो हाच. मंडळी, रामायणाचा हा सर्व कथाभाग आपणा सर्वांस ज्ञातच आहे. परंतु ही शिवलंका रावणाच्या पूर्वजांना कशी मिळाली ही कथा जाणून घेण्यास आपण उत्सुक आहात ना? नका ना अधीर होऊ. प्रहर क्रमांक 7 सानंद सादर करीत आहे शिवपुराण कथा. नसावी मनी लालसा श्रीमंतीची अति. नसावी मनी लालसा श्रीमंतीची अति. नशिबी येणं होतं लंकेची पार्वती, लंकेची पार्वती. पार्वतीला स्त्री हट्टानं सोन्याची लंकानगरी मिळाली, पण तिला क्षणभरही उपभोग घेता आला नाही. जे काही आपल्या नशिबात असतं तेवढंच आपल्याला आपल्या आयुष्यात मिळतं. त्यामुळं दुसऱ्याच्या नशिबात जे आहे ते आपल्याकडे असावं हा अट्टहास धरू नये. नाहीतर नशिबी येतं फक्त लंकेची. नारायण नारायण. यावं देवर्षी, आपलं स्वागत आहे. आज प्रातःसमयी आपलं विष्णुलोकात आगमन झालं. काही विशेष? माते, वंदन करतो. स्वीकार व्हावा. आमचा प्रवास तिन्ही लोकात चालूच असतो. एक शुभवार्ता आपल्या कानी घालावी यास्तव आमचे आपल्या महाली येणे झाले. बोला मुनिवर, कोणती वार्ता घेऊन आपण आला आहात? नुकतीच आम्ही कैलासाला भेट दिली. कैलासनाथ महादेव आणि आदिशक्ती पार्वती गगनविहार करून आल्याचं कळलं.
या गगन सैरमध्ये माता उमा पार्वतीला आपला हा महाल नजरेस पडला. आपला महाल पाहून माता पार्वती खूप खुश झाल्यात. आपली भेट घ्यावी आणि आपला हा महाल जवळून पाहावा यास्तव माता पार्वती विष्णू लोकात येण्यासाठी निघाल्यात. हीच शुभवार्ता घेऊन आम्ही इथं उपस्थित झालो आहोत. नारायण नारायण. असं आहे होय. येऊ दे. आमचा महाल अगदी जवळून डोळे भरून पाहू दे. नारायण नारायण. माते, आम्हास आता प्रस्थान करू दे. यावं उमादेवी. आपल्या आगमनाची वार्ता काही क्षणापूर्वीच देवर्षी नारद कथन करून गेले. आमचा हा सुवर्ण महाल आपणास अगदी जवळून पाहावयाचा आहे असं काहीसं कथन करत होते. पहा, अगदी डोळे भरून आणि मन तृप्त होईपर्यंत पहा. माग कधीतरी एकदा स्वामी श्रीहरींच्या आग्रहास्तव आम्ही स्वामींसोबत आपल्या कैलासीच्या हिमनगरीत आलो होतो. डोंगर, दऱ्या, कडेकपारी याशिवाय दुसरं काहीच तिथं दृष्टीस पडत नाही. सर्वत्र हिमवर्षाव, झोमणारे गार वारे आणि गोठवून टाकणारी थंडी असं तिथलं वातावरण. आम्हास ते मुळीच रुचलं नाही. रत्नजडित महालात आणि ऐशोरामात राहणाऱ्या आम्ही अनेक दासदासी आमच्या दिमतीला असतात. यांपैकी काहीच तिथं नाही. कशा राहता तुम्ही त्या कैलास पर्वतावर? देवी लक्ष्मी, आपला हा रत्नजडित महाल मन भरून पहावा ह्या हेतूनेच आम्ही इथं आलोय. असं हे वैभव आम्हासही मिळावं अशी मनी कामना आहे. असं हे वैभव आपणास कुठून मिळणार पार्वती? कैलासात असणाऱ्या पर्वतांची हिमाच्छादित शिखरं, घनदाट झाडी हेच आपलं वैभव. श्रीमंती आणि पार्वती ह्यांचा काडी मात्रही संबंध नाही. आणि तो असणार तरी कसा? अहो, आपण ज्याला स्वामी म्हणता ते आपले पतिराज मुळातच निर्धन आहेत. सारं जग त्यांना त्रिपुरारी म्हणून ओळखतं. ते मुळातच भिक्कारी आहेत. चिताभस्म, त्रिशूल कावडी, डमरू आणि कमरेला वाघाचं कातडं हीच त्यांची संपत्ती. आणि राहतात कुठं? तर कैलास पर्वतावर. थांबा देवी लक्ष्मी, आवर घाला स्वतःला. आमचे स्वामी, आमचे पतिदेव, साऱ्या त्रैलोक्यात कैलासनाथ, भोलेनाथ, जगाचे तारणहार, भोले भंडारी सदाशिव असलेले शिवशंकर म्हणून ओळखले जातात. आणि आपण त्यांना भिकारी म्हणता? देवी लक्ष्मी, आमच्या स्वामींना भिकारी म्हणताना आपणास लाज वाटली पाहिजे. खरं तर आपले पती श्री विष्णुदेवांना भिकारी म्हटलं पाहिजे. सदा न कदा कुणाकुणाकडे हात नाही तर झोळी पसरून भिका मागत फिरतात. कधी वामन बनून बळीराजाकडे तर कधी दधीची ऋषीकडे हाड्यांच्या भिक्षेची याचना करतात. विसरलात हे सगळं? लक्ष्मी, आपण आमचा सन्मान नाही केला तरी आम्हाला चालेल, पण विनाकारण आमच्या स्वामींचा अपमान मात्र आम्ही सहन करणार नाही. आपला हा सुवर्ण महाल आणि आपलं हे वैभव आपणासच लखलाभ होऊ. तर सुवर्ण नगरी आम्ही भूलोकी उभारून दाखवू, हे नक्की. येतो आम्ही. कैलाश स्वामिनी शक्ती स्वरूपा पार्वती देवी, आज प्रातसमयी आमच्या पूजापाठाच्या वेळी आपण अनुपस्थित होतात. याबाबत आम्ही शिवगणांकडे विचारपूस केली असता श्रीदेवी लक्ष्मीची भेट घेऊन आल्यापासून आपलं मुखकमल म्लानच आहे.
आपण मौनव्रत धारण करून बसला आहात तेव्हा आम्हीच ठरवलं की आपणच आपली भेट घ्यावी आणि आपल्या मौनाचं प्रयोजन जाणून घ्यावं. शक्ती स्वरूपा पार्वती देवी, आपलं मौन कोणत्या तरी नवीन घटनाक्रमांचा संदेश देत आहे. बोला कैलाश स्वामींनी, आपल्या मौनाचं काही विशेष कारण आहे का? आम्हास ज्ञात आहे की आपण हाच विचार करत आहात. जर चराचरातील कणाकणाचे ज्ञान आम्हास आहे तर आपल्या मनातली गोष्ट आम्हास कशी ओळखता येत नाही बरं? देवी पार्वती, आपण शक्ती स्वरूपा आहात. श्रेष्ठ नारीच्या समस्त गुणांनी आपण विभूषित आहात. पार्वती, नारीचा एक विशेष गुण असतो, तो म्हणजे नारीच्या मनाचे रहस्य. नारीचे मन समजावून घेताना विधाताही कधी कधी कमी पडतो. विधात्याकडूनही चूक होऊ शकते. मात्र आज आपणही असंच समजा की आमच्याकडूनही असाच प्रमाद घडलाय. खरं सांगतोय पार्वती, आपल्या मौनाचं कारण आम्हास ज्ञात नाही. नारीच्या मनाचं रहस्य समजण्यात विधाता कदाचित चूक करू शकतो, परंतु स्वामी, आपणाकडून हे होणं शक्य नाही. असं कसं म्हणता पार्वती? स्वामी, साऱ्या सृष्टीच्या समस्त समस्या आपणास ज्ञात असतात. आपण त्रैलोक्यनाथ, विश्वनाथ आहात आणि म्हणूनच आपणाकडून चूक होईल हे असंभवनीय आहे. परंतु हे निश्चित की मी आज आपणास काहीही कथन करणार नाही, कारण मी काही सांगून आपणासमोर आणखी काही समस्या निर्माण करू इच्छित नाही. देवी, आपण काही कथन करा अथवा करू नका, परंतु आपलं मौन भविष्यात घडणाऱ्या काही घटनांचे संकेत मात्र निश्चित देत आहेत. देवी पार्वती, आपण आपलं मौन व्रत सोडलंच आहात तर आपणास आपल्या मनातील रहस्य आम्हास कथन करावंच लागेल. बोला, काय कामना आहे आपली? स्वामी, कुठवर आम्हाला या डोंगराळ प्रदेशात एखाद्या तपस्विनीप्रमाणे राहावे लागणार आहे? आमच्या जीवनात आनंदाला काही स्थान आहे की नाही? आमच्या कल्पना कधीच साकार होणार नाहीत का? आमच्या आशा आकांक्षा सुरुवातीपासूनच उद्देशविहीन आहेत का? स्वामी, आपले भक्तगण आपल्याला त्रैलोक्यनाथ, विश्वनाथ म्हणतात. आपण एका तपस्वीचं जीवन जगत असताना आम्हाला सुद्धा ऐश्वरी जीवन जगण्यापासून वंचित ठेवणार आहात का? श्री ब्रह्मदेवांचं ब्रह्मलोक, श्री हरी विष्णूचं विष्णुलोक, देवराज श्री इंद्रदेवांचं इंद्रलोक, दैत्यांचं दैत्यलोक, जगातील सर्व सुख साधनांनी परिपूर्ण आहे. सर्वजण ऐश्वरी जीवन जगताना आपण गगनविहारात पाहिलंच आहे की. असं असताना आम्हालाच ह्या पाषाणी प्रदेशात जीवन का व्यतीत करावं लागत आहे? हिमपर्वत राजकन्या पार्वती, यातून असं प्रतीत होतंय की इथल्या निसर्ग सौंदर्याने सजलेल्या आणि शीतल वातावरणाने भरलेल्या प्रदेशापेक्षा महलांची भव्यता, मोहकता, ऐश्वर्य आणि सुखभोगाची लालसा आपल्या मनात निर्माण झाली आहे. पार्वती, माझ्यासारख्या वैराग्याबरोबर विवाह करण्यासाठी तुम्ही कठोर तपस्या केली, ह्या गोष्टीचा आपणास विसर तर पडला नाही ना? महलांची लालसा अजूनही आपल्या मनी कायमच आहे का? परंतु स्वामी, त्रैलोक्यनाथासोबत अतिसुंदर महालात राहून ऐश्वर्यपूर्ण जीवन जगणं खरंच अनुचित आहे का? होय पार्वती, जगदीश्वरासाठी ऐश्वर्य, सुखभोग सर्वथा अनुचित आहेत. पण का स्वामी? कारण हे सारं जग आम्हाला ध्यान, तपस्या, त्याग
आणि वैराग्यासाठी आदर्श मानतं. त्या प्रसंगाचं स्मरण करा पार्वती. समुद्र मंथन करून बहुमूल्य रत्न मिळाल्यानंतर सारं जग संतोष पावलं होतं, खुश झालं होतं. परंतु तुमचा हा शिव हलाहल कंठात धारण करून संतुष्ट झाला. तेव्हापासून आम्ही निळकंठ झालो. आणखी एका गोष्टीचं स्मरण आपणास देतो. पतित पावन गंगा स्वर्गातून पृथ्वीवासियांना मोक्ष प्रदान करण्यासाठी जेव्हा तीव्र गतीने पृथ्वी लोकाकडे चालली, तेव्हा पृथ्वी पाताळात जाऊन रसातळाला जाऊ नये यास्तव गंगेला आम्ही आमच्या जटांमध्ये धारण केलं. तेव्हा जग आम्हाला गंगाधर या नावाने ओळखू लागलं. स्वामी, आपण केलेलं प्रत्येक कार्य खचितच आदरणीय, वंदनीय आहे. आपलं ध्यान, तपस्या, त्याग आणि वैराग्य याचा आम्हा सदैव अभिमानच आहे. आपल्याला पतिरूपात प्राप्त करून आमच्यासारख्या दासीचं जीवन सफल झालं आहे. वास्तवात आमची कोणतीही इच्छा शिल्लक राहिलेली नाही. परंतु काय देवी पार्वती? मनोरंजन किंवा परिवर्तनाच्या दृष्टीनं आमचा विचार तर अनुचित नाही ना? प्रश्न जर परिवर्तन किंवा मनोरंजनाचाच असेल तर आम्हास कोणतीही समस्या नाही. परंतु पार्वती, आपला विचार विकारवश आणि असूयेपायी उत्पन्न होत आहे असे आम्हास वाटते. विकारवश आणि असूया? होय देवी पार्वती. ब्रह्मलोक, विष्णुलोक व इंद्रलोक पाहूनच आपल्या मनात महालात राहायची कामना उत्पन्न झाली आहे. विचारांच्या ह्या प्रेरणेला विकार आणि असूया असंच नाव द्यावं लागेल. अर्थात यात आपला दोष नाहीये. दोष आहे येणाऱ्या नवयुगाचा. नवयुगाचा? होय पार्वती. सत्ययुगानंतर आता त्रेतायुगाला प्रारंभ होतोय. ह्या युगात पुण्याबरोबर पापही जन्म घेईल. पाप आणि ईर्ष्या यांचा परिणाम कधीही शुभ असा होत नाही. स्वामी, साऱ्या विश्वाच्या मनात कल्याणकारी, मंगलकारी, शुभ आदर्श जागृत करणारे असे सत्यम शिवम सुंदरम आपण आहात. अशुभ परिणामांना ही शिवभार्या का घाबरेल? असं जर असेल तर आम्ही आपली इच्छा अवश्य पूर्ण करू. परंतु इच्छापूर्तीनंतर होणाऱ्या परिणामांचा दोष मात्र आमच्या माथी देऊ नका. नाही स्वामी, आम्ही आपल्याला दोष देण्याचे साहस कसे करू? परंतु स्वामी, हे सत्य आहे का? आपण आमची इच्छा पूर्ण कराल? अवश्य देवी पार्वती. बोला, काय इच्छा आहे आपली? स्वामी, आमची इच्छा आहे की कोणत्या तरी एका द्वीपावर आपली भव्य सुवर्ण नगरी असावी. सुवर्ण महालाच्या मधोमध अतिभव्य, अतिसुंदर असा आपला रंगमहाल असावा. आपण त्याग, तपस्या, वैराग्य सोडून आमच्यासोबत जीवन व्यतीत करावं. प्रेममय, रसमय वातावरणात आपण ह्या जगाच्या सर्व चिंता विसरून जाऊ. देवी पार्वती, आपण ज्या कल्पना विश्वात रमला आहात असा अत्यंत रमणीय सुवर्णमहाल वास्तुरचनाकार श्री विश्वकर्मांना बोलावून बनवायला सांगतो. झालं ना आपल्या मनासारखं? होय स्वामी. नारायण नारायण. ओम नमः शिवाय. यावे देवर्षी. वास्तुरचनाकार विश्वकर्मा, आमच्या संदेशावरून आपण इथवर आलात.
आपलंही या कैलासावर स्वागत आहे. ओम नमः शिवाय. विश्वकर्माजी, आम्ही आपणास या गोष्टीसाठी निमंत्रित केलंय की श्रीदेवी उमा पार्वती खूप दुःखी कष्टी आहेत. आपण त्यांचं दुःख दूर करावं, त्यांना जसा हवा तसा महाल बनवून द्या. होय वास्तुरचनाकार, त्यासाठीच कैलासनाथ शिवजीनं आपणास इथवर निमंत्रित केलं आहे. आम्हा समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका द्वीपावर एक नगर वसवायचे आहे, ज्याला 4 दरवाजे असतील असा सुवर्ण महाल हवा आहे. त्याच्या आजूबाजूला ताल तलाव असतील, सभोवर बाग बगीचे असतील. आमच्या रंगमहालाच्या छतालाही आपण सोनं लावा. सगळे दरवाजे सोन्याचे बनवून हिरे मोत्यांनी जडवा. चमचमणाऱ्या फरशांवर मीनाकारी करा. सोन्याच्या भिंती, सोन्याचं छत आणि अंगणही सोन्याचंच बनवा. मंच, पलंग इतकंच काय, महालातील भांडीही सोन्याचीच हवी. लक्ष्मीनं असा महाल बघितल्यावर तिला मान खाली घातली पाहिजे. महाल बनल्यावर गृहप्रवेशासाठी लक्ष्मीला आमंत्रित करून आम्हाला आमच्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. आमच्या अपमानाचा असा बदला घेणार आहोत की अवघं विश्व बघत राहील. देवी पार्वती, शांत व्हा. मान अपमान हे सारं आपल्या मान्यावर असतं. राग विसरून जा. आपलं मन शांत करा, त्यातच खूप सुख असतं. आता आपल्या मनासारखं घडतंय ना? विश्वकर्माजी, आपण कामाला सुरुवात करा. लवकरात लवकर श्री देवी उमा पार्वतींच्या पसंतीला उतरेल असा सुवर्ण महाल बनवून द्या. होय महादेवा, माझं सर्व कौशल्य पणाला लावून माता उमा पार्वतींच्या कल्पनेतला सुवर्ण महाल मी बनवून देईन. येतो मी. आज्ञा असावी. ओम नमः शिवाय. स्वामी, सुवर्णनगरीचं निर्माण झाल्यावर आपण त्वरेने कैलासीचं वास्तव्य सोडून सुवर्णनगरीकडे वास्तव्यासाठी प्रयाण करायचं ना? देवी पार्वती, एवढ्या अधीर होऊ नका. आपण कैलासीचं वास्तव्य सोडून सुवर्णनगरीत वास्तव्याला गेलो तर सुवर्णनगरी हे आपलं नवीन गृह असणार आहे. नवीन गृहात प्रवेश करण्यापूर्वी एखाद्या श्रेष्ठ आचार्यांकडून त्या गृहाचे विधिवत प्रवेशपूजन होणं अनिवार्य आहे. स्वामी, आपण स्वयं यज्ञेश्वर आहात. आपण असताना कोण्या आचार्यकिरवी गृहप्रवेश पूजनाची आवश्यकता आहे का? होय पार्वती, गृहप्रवेश पूजन एखाद्या श्रेष्ठ आचार्यांच्या शुभहस्ते होणं गरजेचं आहे. देवर्षी नारद, श्रेष्ठ मुनिवर विश्रवांना आचार्य म्हणून निमंत्रित करा. जशी आज्ञा कैलासनाथ. देवर्षी, मुनिवर विश्रवांना सुवर्णनगरीत आणण्यात आपणास फारसे कष्ट तर पडणार नाहीत ना? नाही माता, अशा कार्यात आम्ही तर विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. येतो आम्ही. आज्ञा असावी. ओम नमः शिवाय. 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 ऋषीवर, मी कधीपासून कुटीमध्ये आपली प्रतीक्षा करते आहे आणि आपण शिवनाम जपतच वगैरे आहात. ऋषीवर, आम्हाला आपली नेहमी प्रतीक्षाच करावी लागणार आहे का? आमच्या भावनांचा अनादर करण्यासाठीच आपण आमच्याशी गांधर्व विवाह केला होता का? कैकसी, आम्हाला आमच्या नित्यनियमाचं पालन करावंच लागतं. आमची शिव आराधना पूर्ण झाली की आम्ही आपली भेट घेऊच. नाही ऋषीवर, नाही. आम्ही दैत्य राजकन्या आहोत आणि प्रतीक्षा करणं
हा आम्हा दैत्यांचा स्वभाव धर्म नाही. कैकसी, आपण दैत्य राजकन्या असलात तरी आता ऋषी विश्रवांच्या अर्धांगिनी आहात. आपणास आपल्या स्वभाव धर्मात परिवर्तन करावं लागेल. असंभव. आम्ही दैत्य आपला मूळ स्वभाव धर्म कधीही बदलत नाही. आपण विवाहसमयी आम्हास वचन दिलं होतं की आपण नेहमी आमच्या इच्छेचा सन्मान कराल. कैकसी, आम्ही आजही आमच्या वचनाला बांधील आहोत. आम्हास शिव आराधना अधिक महत्त्वपूर्ण वाटते. नाही ऋषीवर, आपण वचनभंग करणारे पाखंडी आहात. कैकसी, नारायण नारायण. सादर सप्रेम ओम नमः शिवाय. ऋषीवर, ओम नमः शिवाय. श्री ब्रह्मदेवाचे मानसपुत्र देवर्षी नारदांचं आमच्या पर्णकुटीत आगमन झालंय. हे आमचं अहोभाग्यच म्हणायचं. यावं देवर्षी. देवर्षी नारद, आपण आम्हास ओळखलेलं दिसत नाही. आम्ही ऋषीवर विश्रवांच्या पत्नी कैकसी आहोत. नारायण नारायण. देवी, ऋषीवर विश्रवांच्या पत्नीची ओळख नारद कसं काय विसरेल? तर मग आपण आम्हास ओळखून आमची उपेक्षा तर करत नाही ना? नाही देवी, प्रश्न उपेक्षाचा नाहीये, तर प्रश्न आहे त्वरेनं प्रस्थान करण्याचा. त्वरेनं प्रस्थान? होय ऋषीवर. माता पार्वतीच्या इच्छेनुसार लंकाद्वीपावर नव्यानं निर्माण केलेल्या सुवर्ण नगरीच्या प्रवेश पूजनासाठी श्रेष्ठ आचार्य म्हणून भगवान श्री भोलेनाथ आणि माता पार्वतीनं आपणास पाचारण केले आहे. उभय उमामहेश आपली प्रतीक्षा करत आहेत. आपण त्वरेनं लंकेस प्रयाण करावं. नारायण नारायण. चला देवर्षी. ऋषीवर, मी सुद्धा आपणांसमवेत येणार. ठीक आहे ऋषीवर. देवी कैकसींनाही आपल्या समवेत घ्या, कारण एखादं शुभ कार्य आचार्यांच्या पत्नीशिवाय पूर्णत्वास कसे जाणार? ऋषीवर, मला एक सांगा, आपण जी दिनरात शिव आराधना करता त्यामागचा उद्देश तरी काय आहे? लोककल्याण. लोककल्याण व्हावं हाच त्यामागचा उद्देश आहे. तर मग गृहप्रवेश पूजन कार्यक्रमास आमच्या येण्यानं शिवांचं असं कोणतं अमंगल होणार आहे? होय ऋषीवर, देवी कैकसींना सोबत घ्या. ठीक आहे देवर्षी, जशी आपली आज्ञा. चला कैकसी. यावे श्रीदेवी लक्ष्मी, आपले स्वागत आहे. या देवी लक्ष्मी, या सुवर्ण महालाच्या प्रवेश पूजन समयी आपलं स्वागत आहे. बघा, हा आमचा सुवर्ण महाल. अति भव्य आणि अति सुंदर द्वीपावर वसलेली ही सुवर्ण लंका. हा सुवर्ण सिंधू आमच्यासाठी त्याच त्रिपुरांनी निर्माण केला आहे ज्यांना आपण भिकारी म्हणून संबोधलं होतं. भोलेनाथांचा उपहास केला होता. त्रैलोक्यनाथांना निष्कांचन, निर्धन, अकिंचन म्हणाला होता. त्यांचाच हा सुवर्ण महाल आहे. आणि आज ह्या सुवर्ण महालाचं प्रवेश पूजन आहे. यापुढे कैलासाचं वास्तव्य सोडून आम्ही शिव पार्वती ह्याच महालात वास्तव्य करणार आहोत. साऱ्या जगाच्या चिंता विसरून इथल्या रंग महालात ऐशो आरामात राहणार आहोत. सारे देवदेवता हा सुवर्ण महाल पाहण्यासाठी आलेले आहेत. लक्ष्मी, आमच्या महालाच्या एखाद्या कोपऱ्या इतकीही तुमच्या महालाची लायकी नाही. देवी पार्वती, थांबा आता. असा एखाद्याचा वृथा अपमान करू नये. या ठिकाणी आज उपस्थित असलेले सर्वजण आपले निमंत्रित आहेत आणि त्यांचा सन्मान करणं आपलं परम कर्तव्य आहे. नारायण नारायण. ओम नमः शिवाय. भगवान भोलेनाथ आपल्या निमंत्रणावरून श्रेष्ठ आचार्य ऋषीवर्य विश्रवा आणि त्यांची भार्या देवी कैकसी इथं उपस्थित झाले आहेत. आचार्य ऋषीवर, श्री विश्रवाजी, आपलं ह्या शिवलंकेत स्वागत आहे. ओम नमः शिवाय. ऋषीवर, आता अधिक समय न दवडता प्रवेश पूजनाच्या विधीला प्रारंभ करावा. जशी आज्ञा महादेवा.
ॐ पुण्डरीकाक्षः पुनातो ॐ पुण्डरीकाक्षः पुनातो स्वः वास्तोष्पते इह गच्छ इह तिष्ठ वास्तोष्पतये नमः वास्तोष्पतिम् आवाहयामि स्थापयामि ॐ पूर्णमदः ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. महेश्वर, आपणास कोटी कोटी शुभेच्छा. आपला गृहप्रवेश पूजनाचा विधी संपन्न झाला आहे. जय जय शिवशंकर. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती नवीन गृहप्रवेशासाठी आपणास कोटी कोटी शुभेच्छा. हर हर महादेव. आपणा सर्वांना या नवीन सुवर्ण नगरीबाबत जेवढ्या शुभेच्छा द्यायच्या असतील त्या देवी पार्वतींना द्या, कारण ही नगरी देवी पार्वतींच्या कल्पनेतून साकारलेली आहे. देवादिदेव महादेव या लंका नगरीच्या गृहप्रवेश पूजनाची संधी आम्हास उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. ओम नमः शिवाय. आता आम्हास स्वगृही परतण्याची आज्ञा द्यावी. थांबा ऋषीवर, गृहप्रवेश पूजनाचं कार्य अद्यापही पूर्णत्वास गेलेलं नाही. देवेश्वर, आपणास काय म्हणायचे आहे? ऋषीवर, एखादा आचार्य आपण केलेल्या पूजा कर्माची जर दक्षिणा घेत नसेल तर कुठलंही मंगल कार्य सिद्धीस जात नाही. भोलेनाथ, सुवर्ण गृहप्रवेश पूजनाचा सन्मान आपण जो आम्हास प्रदान केला त्यापेक्षा अधिक दक्षिणा ती काय मागायची? आपलं कथन जरी सत्य असलं तरी ऋषीवर, दक्षिणेशिवाय ह्या मंगल कार्याला महत्त्व प्राप्त होणार नाही. यज्ञेश्वर शिवजींची कृपाच आम्हास दक्षिणे समान आहे. आमची अधिक कोणतीही इच्छा नाही. हे काय करत आहात ऋषीवर? याहून मोठी संधी कधी मिळणार आपल्याला? काय बोलत आहात कैकसी? आपण शांत राहा ऋषीवर. दक्षिणा आम्ही मागतो. नारायण नारायण. दक्षिणा आपण मागणार देवी? नाही, दक्षिणा स्वयं ऋषीवरांनाच मागावी लागेल. ऋषीवर, आपण आपल्या पत्नीची इच्छा विचारून भोलेनाथांना सांगा. भोलेनाथ आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाहीत. ऋषीवर, दक्षिणा म्हणून ही सुवर्ण नगरीच मागून घ्या. आपण तर अशी भव्य नगरी आम्हास देऊ शकत नाही. पर्णकुटीत किती दिवस राहायचं? भोलेनाथ, ऋषीवर जी इच्छा प्रकट करतील ती आपण पूर्ण कराल ना? जे काही मागतील ते आपण सहर्ष द्याल का? दक्षिणा ही सहर्षच दिली जाते, अन्यथा तिचं महत्त्व शून्यच असतं. मागा ऋषीवर, मागा. ऋषीवर, आता तरी मागा ना. ही सुवर्ण नगरीच मागून घ्या. भोलेनाथ, जर आपण आम्हास इच्छित वस्तू प्रदान करण्यासाठी इच्छुक असाल तर दक्षिणा म्हणून ही सुवर्ण नगरीच आम्हास प्रदान करा. तथास्तु. ऋषीवर, ही भव्य स्वर्ण लंका आम्ही आपणास आणि आपली पत्नी कैकसीस दक्षिणा म्हणून प्रदान करीत आहोत. लोभी आचार्य, आपण आमची कल्पना, आमच्या साकारलेल्या स्वप्नांना आपल्या पत्नीच्या लालसेमुळे आम्हापासून हिरावून घेण्याचा दुस्साहस केला आहे. जा, आम्ही आपणास शाप देतो. भगवान भोलेनाथ त्यांनी दिलेल्या वचनाला बांधील आहे. परंतु आचार्य, आपण लालसेपोटी ब्राह्मण तत्वांचा अपमान केला आहात. आचार्य, आपली लालसा आपल्या कुळाच्या विनाशाला कारणीभूत ठरेल. एका स्त्रीची लालसा आपला आणि आपल्या समस्त वंशाचा नाश करेल. कालोध्यात ही सुवर्ण लंका भगवान भोलेनाथांचा एक अवतार जाळून राख राख करेल.
तोच भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती असेल. शांत व्हा देवी पार्वती. काय केलं आपण हे? दक्षिणेबरोबर शापही दिलात. आपण अनर्थाला आमंत्रण देण्यासाठीच आमच्या सोबत आला होता का? चला प्रस्थान करू इथून, अन्यथा माता पार्वतीच्या शीघ्रकोपानं आपण भस्मसात होऊन जाऊ. नारायण नारायण. नाही ऋषीवर, या भव्य सुवर्ण नगरीत आपण नाही तर आम्हीच प्रस्थान करू. होय ना भोलेश्वर? होय देवर्षी. ही स्वर्ण नगरी आता शापित नगरी बनली आहे. आता ह्या नगरीत अधिक वास्तव्य करणं उचित होणार नाही. आम्हा उमा महेशांसाठी कैलासच उचित आहे. कालचक्र फिरतच होतं. ऋषी विश्रवांना मिळालेला शाप त्यांचे वंशज विसरून गेले होते. लंकेवर रावणराज सुरू झालं. कालौघात भगवान श्रीविष्णूंनी रामावतार धारण केला. रामसेवक व्हावं म्हणून महादेव शंकर महारुद्राच्या 11व्या रूपात हनुमान म्हणून प्रगटले. शक्ती स्वरूपा माता पार्वतींना त्यांनी आपल्या शेपटीत स्थान दिलं. रावणानं कपटानं सीतेचं अपहरण केलं. सीतामाईंना पळवून नेताना प्रभू रामांना आपला मार्ग कळावा म्हणून मार्गात आपले एक एक करून सगळे अलंकार तिनं उचलवून टाकले. ती जेव्हा लंकेला पोचली तेव्हा तिच्याकडं तिचं स्त्री धनही नव्हतं. सुवर्णलंका इतकी सुरेख सुवर्णनगरी, पण आपल्या पतीच्या भोळ्या स्वभावाचा फायदा उठवणाऱ्या ऋषी विश्रवामुळं देवी पार्वतीला लंकेच्या वेशीवरूनच रिक्त हस्ताने कैलासावर परतावं लागलं होतं. सीतामाई सुद्धा जेव्हा अशोक वाटिकेत आली तेव्हा पार्वतीसारखीच ती देखील निष्कांचन झाली होती. महारुद्र हनुमानानं लंकेत जाऊन सीतेचा शोध लावला. पुढं झालेल्या राम रावण युद्धात रावण हत्येसह रावणाचा निर्वंश झाला. लंकेच्या पार्वतीचा शाप खरा ठरला. लंकेश्वर दशकंठ रावणा. लंकेश महाराजांचा जय जयकार असो. महाराज, आपल्या आज्ञेनुसार आपल्या अपराधाला दोरखंडाने जखडून आपणासमोर सादर केला आहे. मेघनाथ, आम्हाला आपणाबद्दल हीच अपेक्षा होती. आपला पराक्रम खरोखर प्रशंसनीय आहे. हा सगळा आपल्या शक्तीचा प्रताप आहे महाराज. वत्सा, आम्ही आपणावर प्रसन्न आहोत. आपण सर्वजण ह्याला घाबरत होता. घाबरण्यासारखं एवढं काय विशेष ह्या वानरामध्ये आहे? महाराज, हा दिसतो तेवढा सामान्य नाही. हा परम मायावी प्राणी आहे. अनेक प्रकारच्या खलविद्या ह्याला ज्ञात आहेत. हा सहसा कुणाला वश होत नाही. याच्याबरोबर युद्ध करताना आम्ही सुद्धा काही काळ विचलित झालो होतो. अखेरीस आम्हाला ब्रह्मास्त्राचा वापर करून ह्याला बंदिवान करून आपणासमोर सादर करावा लागला. ह्या वानराला बंदिवान करण्यासाठी आपणास ब्रह्मास्त्र वापरावं लागलं? होय पित्राश्री. तर मग हा प्राणी आमच्या समोर सादर करण्याजोगा असाच आहे. बोल वानर, कुणाच्या सांगण्यावरून तू आमचं सुंदर उपवन उजाड केलंस. आमचे राक्षस सैनिक तिथं रखवालदार म्हणून पहारा करत होते. त्यांना तू कोणत्या अपराधासाठी ठार मारलास? महाराज, आपल्या शरीराचं पोषण करणं आणि ते सुदृढ ठेवणं हे प्राण्याचं प्रथम कर्तव्य आहे. ह्या कर्तव्यानुसार जर शरीर भुकं असेल आणि खाण्याचा पदार्थ जर समोर असतील तर ते पदार्थ खाण्यात धर्म आणि न्याय दृष्टीनं त्यात काहीही गैर नाही असा आमचा विश्वास आहे.
100 योजने उड्डाण करत हा सिंधू सागर पार करत आम्ही इथवर आलो आहे. त्यामुळे आम्ही थकलो होतो आणि आम्हास क्षुधाही लागली होती. त्यामुळे अशोक वाटिकेत असलेल्या फळाचा आम्ही आहारासाठी वापर केला. आपल्या सैनिकांनी आम्हावर हल्ला केला. आमचं स्वतःचं रक्षण करण्यासाठी त्यांच्याशी आम्हाला लढावं लागलं. आम्हास ज्यांनी उपद्रव दिला नाही त्यांना आम्ही काहीही केले नाही. जो युद्धाच्या इच्छेने येतो त्याला मारणं हा अधर्म नाही. त्यामुळेच आपले काही सैनिक आणि आपला एक पुत्र ह्यांना आम्हास यमसदनी पाठवावं लागलं. वानर, आमच्या पुत्राचा वध करताना तुला आमच्या शक्तीचं भय नाही वाटलं? कदाचित तुला आमचं आणि आमचं सामर्थ्य याची कल्पना नसावी. आहे महाराज, आपलं नाव आणि आपलं सामर्थ्य ह्याची पुरेपूर कल्पना आम्हास आहे. आपल्या वीरतेची चर्चा आणि कौतुक तिन्ही लोकांमध्ये होत असते. महाराज, भिक्षुकेचा वेश धारण करून एका अबलेचं अपहरण करणारा परमवीर आपणाशिवाय कोण असू शकतो? हे वानरा, आमच्या दरबारात येऊन आमचाच उपमर्द करण्याचं धाडस तुला होतं तरी कसं? शिपाई, याचे शिर धडापासून वेगळे करा. महाराज थांबा. महामंत्री, आमच्या आज्ञेच्या आड येत आहात? महाराज, एवढं साहस मी करू शकत नाही. परंतु आपल्या आज्ञापूर्तीच्या अगोदर आपणास नम्र निवेदन करण्याची परवानगी मला देण्यात यावी. बोला महामंत्री, काय सांगणं आहे आपलं? हे लंकेश्वर, हा कोणी साधारण प्राणी दिसत नाही आणि ह्याचं इथवर येणंही साधारण वाटत नाही. महाराज, हा कुणाच्या सांगण्यावरून इथवर आला आहे हे प्रथमतः जाणून घेणं उचित ठरेल. कदाचित हा कुबेर, इंद्र वा विष्णू यांच्या सांगण्यावरून इथवर आला असेल. महाराज, महामंत्र्यांचं म्हणणं अगदी योग्य आहे. हे जाणून घेणं उचित आहे की हा कुणाच्या सांगण्यावरून इथं आला आहे. यामागे कोणी शत्रू आहे की कोणा देवादिकांचे षडयंत्र आहे? राक्षसराज, ह्याची जिव्हा जर आता छाटली तर आपणास त्याबाबत काहीच कळणार नाही. महाराज, सर्व काही माहिती ह्याच्याकडून वधवून घ्या आणि हा काही बोलण्यास तयार नसेल तर ह्या प्राण्याला अनंत शारीरिक यातना द्या. महामंत्री आणि वत्स इंद्रजित, आम्ही तुम्हा उभयतांच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा करतो. हे राजन, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची काहीही आवश्यकता नाही. महाराज, आम्ही स्वतःच आपणास सर्व काही कथन करतो. आम्ही वायुदेवता पुत्र हनुमान आहोत. आम्हास भगवान विष्णू, स्वर्गराज इंद्र किंवा कुबेर यांपैकी कोणीही पाठवलेलं नाही. आम्ही तिन्ही लोकांचे स्वामी, रघुकुल शिरोमणी भगवान श्रीरामांचे दूत आहोत, ज्यांची भार्या आपण कपटानं अपहरण करून इथवर आणली आहे. आम्ही सीता मातेचा शोध घेण्याकरता आणि आपणाला भेटण्यासाठी सिंधू सागर पार करून इथवर आलो आहोत. सीता मातेचा शोध आम्ही घेतलाच. आता आपली गाठ घ्यावी म्हणून आपल्या सैनिकांकडून बंदिवान होऊन आपल्या दरबारात उपस्थित झालो आहोत. हे राजन, आम्हाला कोणतीच बंधनं बंदिवान करू शकत नाही, कारण ब्रह्मांकडून आम्हाला तसं वरदान प्राप्त झालेलं आहे. यास्तव
आम्ही स्वयं बंदिवान होऊन इथं आपल्या दरबारात उपस्थित झालो आहोत. आम्हाला हेच पाहायचं होतं की ज्याला प्रभू रामचंद्राच्या सामर्थ्यांचं भयही नाही आणि भानही नाही असा प्रभू रामचंद्रांशी वैर घेणारा महावीर आहे तरी कोण? हे क्षुद्र वानर, तू एका तुच्छ मानवी शक्तीचं भय दाखवून आम्हाला घाबरवू पाहतो आहेस. आम्ही लंकाधिपती रावण आहोत. रावण आवाज साक्षात ब्रह्मा आणि शिवांकडून शक्ती प्राप्त झालेली आहे. थांब वानर, कुणाचा मृत्यू समीप आलाय हे आता तुला कळेल. या क्षणी तुला मृत्यूदंड देण्याची आम्ही आज्ञा देतो. राक्षसराज, क्षमा असावी. आपण क्रोधित होणार नसाल तर आपणास एक विनंती आहे. बोला महामंत्री, काय म्हणणं आहे आपलं? महाराज, हा वानर एक दूत म्हणून आपल्या दरबारात उपस्थित झाला आहे. अशा दूताचा वध करणं हे धर्माच्या विरुद्ध आहे आणि राजशिष्टाचाराला धरूनही ते होणार नाही. महाराज, आपण तर राजधर्माचे विशेषज्ञ आहात. आपल्यासारख्या महावीराला असं वर्तन खचितच शोभा देणारं नाही. नाही महाराज, मी महामंत्र्यांच्या वक्तव्याशी बिलकुल सहमत नाही. मी या प्राण्याला दूत मानायला तयार नाही, कारण ह्याचं आचरण दूतासारखं नाही. यानं आपल्या राजवाटिकेचं खूप नुकसान केलं आहे. अनेक सैनिकांना ठार मारला आहे. हा दूत नसून दुश्मन आहे आणि आपल्या हाती आलेल्या दुश्मनाला असं मोकळं सोडणं हा अविचार होईल. मागाहून मनस्ताप सहन करावा लागेल. पश्चाताप करण्याची पाळी येईल. याला मृत्यूदंड देण्यास माझं अनुमोदन आहे. वत्सा, इंद्रजित, आपलं कथन अगदी सत्य आहे. पापींचा वध करण्यात कोणतंही पाप नाही. या वानराला मृत्यूदंड देणं हे न्यायाला धरूनच आहे. लंकेश्वर, सत्पुरुषांचं कथन आहे की दूत कोणत्याही स्थितीत कुठेही आणि कधीही वध करण्याजोगे नसतात. या प्राण्यानं सर्व कामं शत्रूला शोभतील अशीच केली आहेत. यात कोणताही संदेह नाही. तरीही दूताचा वध करणं कधीही योग्य ठरणार नाही. या दूताचा वध करून आपणास काही लाभ होईल असं आम्हास वाटत नाही. ह्या दूताचा वध करण्यापेक्षा हा ज्याचा दूत बनून आलाय त्याला मृत्यूदंड देणं उचित ठरेल. महाराज, क्षमा असावी. कोणत्याही दूताला प्राणदंडाची शिक्षा दिल्याचं आमच्या तरी ऐकिवात नाही. महाराज, जो दूत म्हणून येतो तो आपल्या स्वामींच्या हिताचीच गोष्ट करतो. महाराज, ह्या दूतानं जरी मर्यादांचं उल्लंघन केलेलं असलं तरी ह्याचं वर्तन जरी शत्रूप्रमाणे असलं तरी त्याला प्राणदंड देणं उचित होत नाही. आमच्या मते शारीरिक इजा होईल अशी शिक्षा देण्यात यावी. ठीक आहे, आम्ही आपल्या सर्वांच्या मतांचा आदर करतो, परंतु ह्या वानराला कोणता तरी दंड देणं आवश्यक आहे. तुला मृत्यूदंड देण्यापेक्षा जीवनभर लज्जित होऊन जगावं लागेल अशीच शिक्षा देतो. तुम्हा वानरांचं आपल्या शेपटीवर खूप प्रेम असतं ना. तुम्हाला ती भूषणावह वाटते. त्याच तुझ्या शेपटीला आग लावून अख्ख्या लंका नगरीत फिरवायला लावतो. तुझ्या जळणाऱ्या शेपटीला बघून साऱ्या नगरवासियांचं चांगलंच मनोरंजन होईल. सैनिकांनो, या वानराच्या शेपटीला आग लावा आणि त्याच सोडून जळती शेपटी घेऊन फिरू दे त्याला साऱ्या लंकाभर.
कुणी लंका जाळली, कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. रामाचा भक्त ऐसा, वाऱ्याचा पुत्र ऐसा, उडवी दाणा दाण, शत्रूची उडवी दाणा दाण. त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान. त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय रंग. जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीरंग. जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीरंग. जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय